माझी मुंज खूप चांगलं वाटतंय. माझ्या भाच्याची म्हणजे आणि तो सगळं आता हे करणारे मोठा झालाय, त्यामुळे आम्हाला खूप चांगला आनंद होतोय. एक्साइटेड आहे थोडं. खूप गोष्टी मिक्स्ड इमोशन्स आहे. खूप गोष्टी मनात येतात आहे. अरेंजमेंट्स बद्दलही वाटतंय काही काही, पण सगळं छान झालंय आणि छानच होईल. इतके दिवसाचं जे प्लॅन केलं होतं ते आज सगळं तसं दिसतंय. सगळ्या गोष्टी फास्ट होतात. मी थोडा नर्वस आहे. कलशस्थित वरुणाय नमः. अलंकरणार्थे अक्षदानि समर्पयामि. कलशस्थित वरुणाय नमः. विहानचा अर्थ सूर्योदय, ऊब देणारे सनरेज. 6 मे 2017 ची सकाळ एक्झॅक्टली अशीच होती आमच्यासाठी. विहाननी तीच ऊब दिली आम्हाला. पहिल्यापासूनच खूप प्रेमळ आणि केअरिंग असा आमचा विनू. काही दिवसांपूर्वी संकर्षण करायची एक कविता ऐकली होती, ती आठवली. ती आत्ता नाही का, काही दिवसांपूर्वी जन्म तुझा झाला, सकाळी 9:25 तू आम्हाला आई बाबा केला, आणि बघता बघता म्हणजे तुझी आली, आता बटू तू होणार, मोठं व्हायचंय हो ना, इतकी घाली काय. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू गुरु, फॉर हू यू आर. गॉड ब्लेस यू विथ अ लॉंग अँड हेल्दी लाईफ. सुखी राहा. लव्ह यू. विहानचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस मी मुंबईला पोस्टेड होतो आणि त्याला भेटायला यायला मला ऑल्टरनेट वीकेंडला जमायचं. मुंबई ते नागपूरची जर्नीमध्ये मी सतत एकच विचार करायचो की ते छोटं बाळ मला ओळखेल का, त्याला हे कळेल का की मी त्याचा बाबा आहे. आणि या शंकेचं उत्तर विहाननी एके दिवशी मला खूप स्वीट स्माइलनी दिलं. विहान इज द यंगेस्ट ऑफ द भागवत अँड त्याच्यात मी पूर्ण फॅमिलीचे सगळ्यात बेस्ट क्वालिटीज बघतो. आय एम व्हेरी शुअर ही इज गोइंग टू ग्रो अप टू बी अ ग्रेट मॅन. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट विहान. हॅव अ ग्रेट लाईफ अँड अ जर्नी अहेड. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना ज्येष्ठ नागरिकत्व म्हणजे गोल्डन पिरियड आहे असं म्हणायचे सर्व. ते मला लक्षात आलं जेव्हा मला नातवंड झाली. नातवंड म्हणजे एक आनंदाने खळखळता वाहणारा झोराच आहे, किंवा जणू आनंदाचं झाडच आहे. आणि ईश्वर कृपेने माझ्या अंगणामध्ये 3 आनंदाची झाड आहे. हळूहळू बाळ मोठा होऊ लागला. त्याच्या खोड्या, त्याचे बोबडे बोल आणि त्याच्या गमती गमती शिरहट्ट, हे सगळं ऐकून इतकं मन सुखावत होतं. तसेच पुढे आणखी तो आता शाळकरी मुलगा झालाय आणि लवकरच त्याचं सुंदर व्यक्तिमत्व घडेल त्याच्याबद्दल मला मुळीच शंका नाही. ईश्वराने त्याला उत्तम आरोग्य द्यावं, कारण उत्तम स्वास्थ्य आणि उत्कृष्ट सत्सद्विवेक बुद्धी असली की माणसाचं व्यक्तिमत्व उत्तम घडेल, हे निर्विवाद आहे. ईश्वरचरणी माझी हीच प्रार्थना. ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे. दुधावरची ताय हे नातवंडांना म्हटलं जातं.
ज्याची आजी आजोबा खूप उत्सुकतेने वाट पाहत असतात. देवाची ही खूप सुंदर देणगी आहे. 2 गोड नातवंडाचे सुख आम्हाला देवाने दिले. पूर्ण घर हस्तक्षेत्रात ठेवणारे, आपलं वय विसरायला लावणारे अशी ही लाखातिक नातवंड असतात. असाच माझा विहू आहे. हसरा, खेळकर, लागवी आणि बदमाश सुद्धा. म्हणजेच आजची आपली उत्सवमूर्ती. बघता बघता विहान 8 वर्षाचा झाला. आता तो किशोर अवस्थेत पाऊल ठेवण्याच्या महत्वपूर्ण टप्प्यावर आला आहे. बालपणीचा अवखळपणा विसरून विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करण्याचा महत्वपूर्ण संस्कार म्हणजेच मुंजीबंधन. विहान, तुला खूप आशीर्वाद. असाच मोठा हो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. लव यू विहान. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून गे साजगा मन मंदिरा. काल परवापर्यंत अंगा खांद्यावर खेळणारा विहार मौजीच्या वयात आला. मराठीत आपण याला बाल्यावस्था म्हणतो. या वयात मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते. स्कूल बुक मध्ये जे नॉलेज मिळतं हे खूप लिमिटेड नॉलेज असतं, बेसिक नॉलेज असतं. आणि याच्याशिवाय आपल्याला आपल्या कल्चर विषयी, आपल्या धर्माविषयी खूप जास्त रिडिंग करून आपल्याला मिळवावं लागतं. ओम भवती भिक्षांदेही भिक्षांदेहि